मुळामध्ये हरकती पूर्ण झालेल्या नाही. परत ह्या बाजूनं करायचं काय त्या बाजूनं करायचं ह्या संदर्भामध्ये अजून निर्णय झालेला नाही. त्याच्यामध्ये दोन प्रवाह आहेत. मग हे का मोगलं आहे, कुणी उठायचं आणि कसं मोजणी करायचं आणि तुम्ही करत राहा अशा बेकायदेशीर कृत्याला आळा घातला पाहिजे. तुम्ही ह्यांच्या जमिनी द्यायचा त्यांचा अधिकार काय, त्याने अधिकृतरित्या घेतली का ताब्यात, नोटिफिकेशन निघाले काय. मग मी स्वतः त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्याकडे 3-4 वेळा गेलो, त्याच्यानंतर चीफ सेक्रेटरींच्याकडे गेलो, गडकरींच्याकडे 2 वेळा गेलो. गडकरी काय म्हणतात की आम्ही द्यायला तयार आहे पण राज्य सरकारनं आम्हाला सांगाल. बरोबर. मग ही जबाबदारी कुणाची होती की ह्या 38 किलोमीटरच्या विषय काहीतरी संपवा, त्याशिवाय आम्हाला तिथं काम करणं अवघड आहे. हे सांगायला पाहिजे का नको तुम्ही. रिटून तसंच नाहीच आमचं म्हणणं सर तेच त्या लोकांचं नुकसान करणार नाही का तुम्ही. बरं एकदा रस्ता झाला काय झालं कुणी काही चौकशी करत नाही. मला अनुभव आहे, कारण असंच त्या नावरवाडच्या पुलाच्या बाबतीत मी लोकांना भरीस घातलं. अरे होऊन दे, यायला पुरातनं बाहेर पडायला रस्ता वाढतो. 15-15 वर्ष त्या लोकांना पैसे मिळाले सर. आमचे पण मग नाही. एकदा रस्ता झाला की तुम्हाला कोण कुत्र विचारत नाही. 8 वर्ष झाले पैसे तसेच पडणार. त्यामुळे हे एकदा क्लिअर करा की आम्ही रस्ता करायचा नाही असं म्हटलंय काय, पण ह्याचं एकदा क्लिअर बोलते की काहीतरी. लँड ऍक्विजिशन ऍक्ट तुमचं काय सांगा सर, काय आहे प्रोसेस कशी आहे सांगा मला. प्रोसेस काय तर पहिला डिमार्केशन, नंतर मोजणी, काय तुमचं अलाइनमेंट तुम्ही अलाइनमेंट केलं की फायनल झालेली. अलाइनमेंट केल्यावर काय करणार आहे. अलाइनमेंट डिमार्केशन पहिला गटातल्या शेतकऱ्यांना नोटीस द्या नको. मोजणीच्या वेळेसच द्यायला ना. कुठल्या? राजपत्र प्रसिद्ध झालेलंच असते की गटातले आहे. राजपत्र तुम्ही प्रसिद्ध केला, बरोबर आहे. राजपत्र प्रसिद्ध केल्यावर काय करणार आहे. मोजणीसाठीच करणार. सुनावणी घ्यायला नको. हरकती कोणाच्या आहे की आहेत? 21 आहे. मग हरकती झाल्यावर मग तुम्ही अलाइनमेंट करायला पाहिजे. असं कसं. अलाइनमेंट पहिलाच फायनल होत्या टेक्निकली. कोल्हापूर नागपूर राष्ट्रीय महामार्गाचा चोकातपासून अंकणीपर्यंत जो नवा बायपास काढलेला आहे त्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी आहेत. शिवाय या रस्त्यावर कृष्णेवर एक मोठा पूल होणार आहे आणि या पुलामुळं या वारणा, कृष्णा या नद्यांच्या परिसरातल्या गावांना कितपत पुराचा फटका बसणार आहे हे अजून स्पष्ट नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं त्या संदर्भामध्ये या परिसरातल्या शेतकऱ्यांना आणि लोकांना काही माहिती पुरवलेली नाही. याशिवाय हा जो 38 किलोमीटरचा नवा रस्ता होणार आहे त्याला केवळ बाजारभावाच्या दुप्पट मोबदला दिला जाणार आहे आणि उर्वरित फार नागपूरपासून ते रत्नागिरीपर्यंत जे जमिनीचं अधिग्रहण झालेलं आहे त्याला 5 पट मोबदला दिला गेलेला आहे. त्या 4-5 गावावर हा एक प्रकारचा अन्याय आहे. एक तर त्यांच्या शेतीचे 2 तुकडे होणार आहेत, त्याचबरोबर पुराची भीती आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी कसलाही नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहाचा अभ्यास न करता रस्ता बांधणी केल्यामुळे जो मिरजेला बायपास झालेला आहे त्या बायपासमुळे सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळ, वड्डी आणि ढवळी या 3 गावांना मोठ्या प्रमाणामध्ये पुराचा फटका बसलेला आहे. वास्तविक पाहता पाण्याची पातळी ही 2021 साली 2019च्या तुलनेनं 1.5 मीटरनं कमी होती, परंतु या 3 गावांमध्ये उलट झालं. 2021 साली 2019च्या तुलनेनं जवळजवळ 1 मीटर पाण्याची पातळी जास्त झाली होती. याचं कारण मिरज शहराच्या भोवतीनं हा जो रस्त्याचा भराव टाकलेला आहे त्यामुळं नदीच्या पात्रातलं पसरणारं पाणी हे वड्डी, म्हैसाळ आणि ढवळी या गावामध्ये शिरलं आणि पाण्याची पातळी वाढली. तीच परिस्थिती या अंकली जवळ होणाऱ्या पुलामुळं हिंगळवाड असेल, दानोळी असेल, कोथळी असेल, हरिपूर असेल या गावांच्या बाबतीत होणार आहे. आणि या संदर्भामध्ये जी शास्त्रोक्त
अभ्यास व्हायला पाहिजे होता तो अजून झालेला नाही. असं असताना जबरदस्तीनं शेतकऱ्यांचा विरोध असताना त्या प्रस्तावित रस्त्याची मोजणी करण्याचा प्रयत्न राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीनं आज करण्यात आला. त्याला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला. दडपशाही करून पोलीस बळाचा वापर करून शेतकऱ्यांना अटक करून या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये आणलेला आहे. परंतु आम्ही गप्प बसणार नाही. किती दडपशाही केली आजच सांगतो. आज दिवसभर मेहनत करून जे काय मोजमाप केलेलं आहे, खुणा केल्या आहेत, त्या खुणा सगळ्या संध्याकाळी आम्ही काढून टाकणार आहे. त्यांना जे काय करायचं ते करून दे. याशिवाय अशी दडपशाही जर होणार असेल, मी स्वतः आता पालकमंत्र्याशी फोन करून त्यांना सांगितलं, कारण त्यांनीच ज्यावेळी शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ गेल्या आठवड्यात त्यांना भेटलेलं होतं, तोपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मी बैठक घेणार आहे. पहिल्यांदा सुनावण्या होऊ देत, तोपर्यंत मोजणी करणार नाही असं सांगून सुद्धा आज प्रशासनानं पालकमंत्र्यांचं न ऐकता मोजणी करायला सुरुवात केलेली आहे. आणि हे जर प्रशासन पालकमंत्र्याचं ऐकणार नसेल, हे प्रशासन शेतकऱ्यांच्यावर पोलिसांच्या माध्यमातून दडपशाही करणार असेल, तर माझ्या माहितीप्रमाणे येत्या 6-7 तारखेला काहीतरी मुख्यमंत्री कोल्हापूरच्या दौऱ्यात येणार आहेत. त्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात घुसून